भोंदूबाबा अशोक खरातमुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. या भोंदूबाबाचं खरायचं काय या संदर्भात आज मराठीचा खास शो आज आपण सादर करत आहोत. आपल्यासोबत 4 मान्यवर असणार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अविशांत कुमकर्णी, तुम्ही पाहत आहात आज मराठीचा खास शो. आजचा सवाल विचारतोय अविशांत. आपल्यासोबत 4 महिला मान्यवर असणार आहेत राज्यभरातून. आष्टी शहरातल्या प्रसिद्ध डॉक्टर रिझवाना शेख मॅडम आहेत. तसेच आपल्यासोबत भूम येथील प्रसिद्ध कवयित्री आहेत सपकाळ मॅडम, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तसेच आपल्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाड्याचे उपाध्यक्ष सुवर्णगिरी आहेत. नमस्कार, आज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा सुरुवातीला आपण मराठवाड्याच्या विभागीय उपाध्यक्ष सुवर्णगिरी यांच्याकडे जाऊया. हा मॅडम, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल या संदर्भात? जय जिजाऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागरूकता. अनेक महिला भीतीपोटी, अडचणीतून किंवा दुःखातून अशा भोंदूबाबांकडे जातात. पण लक्षात ठेवा, कोणतीही समस्या चमत्काराने सुटत नाही. आपण स्वतः विचार करायला शिकलं पाहिजे. अशा लोकांना किंवा अशा लोकांपासून आपल्या कुटुंबियांना दूर ठेवलं पाहिजे. इतर समाजातील महिलांनाही आपण सावध करायला पाहिजे. माणसाने श्रद्धा ठेवावी, ईश्वराप्रती आपली आस्था ठेवावी, परंतु श्रद्धेचं रूपांतर हे अंधश्रद्धेमध्ये होऊ न देणं ही आपली नैतिक जिम्मेदारी आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. आपण पाहतो समाजामध्ये असे भोंदूबाबा यांना अगदी प्रचंड प्रतिसाद हा महिला वर्गांचा जास्त आहे. परंतु समस्त महिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण सुशिक्षित 21व्या शतकात वैज्ञानाची कास धरलेली आपण महिला आहोत. महिला कुठल्या क्षेत्रात कमी नाही. आपला आचार विचार हा विज्ञानवादी असायला पाहिजे आणि आपण अशा या भोंदूबाबापासून दूर राहायला पाहिजे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत भूमी येथील प्रसिद्ध कवी सपकाळ आहेत, त्यांना विचारूया. हा मॅडम, तुम्हाला काय वाटतं, या भोंदूबाबांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले, काय तुमची प्रतिक्रिया या संदर्भात? नमस्कार. प्रथम मी मराठी चॅनलच्या मनापासून आभार मानते, कारण ते अनेक प्रश्नावर चर्चा घडवून आणत असतात. या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत असणारं प्रकरण म्हणजे भोंदूबाबा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये असणारी अंधुकशी सीमारेष ओळखण्या इतपत आपला विवेक जागृत नाही का, असं मला प्रश्न पडतो. श्रद्धा ही देवत्वाकडे जाते, तर अंधश्रद्धा ही भूत पिशाच जादूटोणा यांच्याकडे जाते. येथे श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार भरतो आणि भावनांची मनाची विक्री दलाल करतो. असं हा दलाल भोंदूबाबा. आज प्रश्न मला असा पडतो की एक कवयित्री म्हणून मला असं वाटतं मनापासून की भोंदूबाबा जे आहेत, हे भोंदूबाबा काहीसा चमत्कार करणं, काहीतरी जादूटोणा दाखवणं आणि महिलांना, विशेषतः महिलांना आपल्या जाळ्यात ओढणं. ज्या वेळेला असं प्रकरण समोर येतं त्यावेळेला यामध्ये जास्तीत जास्त शोषण जर केलं जात असेल कुणाचं, तर ते आहेत महिलांचं. आणि असे हे लिंग पिसाट जे भोंदूबाबा असतात ते अशा महिलांचं, त्यांच्या कधी कधी त्यांच्या गैरफायदा घेत त्यांचं शोषण करतात. विविध धनलाभाचं त्यांना फसवं कारण दिलं जातं किंवा त्यांना असा लोभ दाखवला जातो आणि जास्तीत जास्त या महिला त्यामध्ये गुंतत जातात. खरं तर महिलांच्याकडे प्रचंड ताकद असते. एक त्यांचा विवेक जागृत जर झाला तर त्यांच्यात ती ताकद असते योग्य अयोग्य ओळखण्याची. आज समाजामध्ये असं पावलोपावली आपल्याला भोंदूबाबा दिसत आहेत, पण महिलांनी आपल्या शिक्षणाचा, आपल्या ताकदीचा इथं वापर केला पाहिजे. आपल्या विचारांच्या ताकदीचा वापर केला पाहिजे. स्वतःची ताकद ओळखण्याची गरज आहे आणि ह्या श्रद्धा आणि अंधश्रद्धामधल्या सीमारेषा आपल्याला कळल्या पाहिजेत आणि अशा गोष्टीला, अशा फसवेगिरीला न जुमानता खरी ताकद आहे तिची की स्वतःला ओळखण्याची, आपल्या कुटुंबाला वाचवण्याची, स्वतःला वाचवण्याची. आज आपण पाहतो की सगळेच अगदी हाय प्रोफाईल ज्या केसेस घडतात त्याच्यामध्ये अगदी
हाय लेवलच्या लोकांपासून यामध्ये लोक गुंतलेली असतात. मग अशा वेळेला आपल्याला सर्वसामान्य माणसाचा समज होतो की बाबा हे प्रकरण खरं आहे. तर स्त्रीनं आता खरं जागृत होण्याची गरज आहे आणि कुठल्याही भीतीला न जुमानता त्याला सामना केला पाहिजे. तिने स्वतःची ताकद ओळखली पाहिजे आणि हा प्रश्न फक्त महिलांचा नाही, हा प्रश्न फक्त कुटुंबाचा नाही, हा प्रश्न पूर्ण समाजाचा आहे, समाजाच्या भविष्याचा आहे, समाजाच्या भविष्यकाळाचा आहे, समाजाच्या भवितव्याचा आहे, अख्खा महाराष्ट्राचा आहे. आष्टी शहरातल्या डॉक्टर आहेत, अनेक महिला येतात, आपल्या चम्मना अडचणी सांगतात, तसेच आपले आजार सांगतात. त्यावर उपाययोजना तर ते करतच असतात, पण सामाजिक भान म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे शेख मॅडम, काय सांगाल? प्रथमतः पत्रकार अविशान कुमकर साहेब आपले आभार व्यक्त करते की आपण जादूटोना, भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा या विरोधात जनजागृतीचं काम करत आहात. एक महिला डॉक्टर म्हणून मागील 20 वर्षापासून मी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत आहे. आपल्याकडे जेव्हा एखादा पेशंट येतो काही आजारांसाठी, तर तो घरगुती उपचार किंवा सेल्फ मेडिकेशन किंवा एखाद्या बाबाकडे अघोरी उपचार घेऊन आलेला असतो. मानसिक आजार आहेत किंवा कॅन्सर सारखे आजार आहेत, यामध्ये पेशंटला पहिले अशा भूतबाबांकडे घेऊन गेले जाते आणि खूप उपचार झाल्यानंतर आजाराचे कॉम्प्लिकेशन वाढल्यानंतर त्या पेशंटला डॉक्टरांकडे आणले जातात. डॉक्टर निदान करतात, यात वेळ जातो आणि कॅन्सर हा 3ऱ्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. संततीसारखे प्रश्न आहेत, संपत्तीसारखे प्रश्न आहेत, यासाठी आजकाल आपण पाहिलं तर अंधश्रद्धेचाच मार्ग स्वीकारला जातो. पण मी एक डॉक्टर म्हणून मी सांगते की संतती आणि संपत्ती यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनच ठेवला पाहिजे, कारण आरोग्य हा वैज्ञानिक आणि चिकित्सेचा विषय आहे. जादूटोना, भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा या विरोधात काम झालेच पाहिजे. महिलांनी महिलांसाठी यासाठी काम करणे खूप महत्वाचे झालेले आहे, कारण महिला ह्या थोड्या भावनिक असतात आणि थोड्या श्रद्धाळू असतात. त्या लवकर या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकतात. आपण जर पाहिलं तर माई सावित्रींनी आपल्या हातात लेखणी दिली आणि महिलांना सुशिक्षित केलं. त्यांनी अंधश्रद्धेचं महान असं निर्मूलनासाठी महान काम केलं. शाहू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंधश्रद्धा विरोधात खूप काम केलेले आपण पाहिले. पण आज समाजात पाहिलं तर अंधश्रद्धेचे प्रकरण हे वाढत आहेत. अडाणीच नाही तर सुशिक्षित महिला देखील यामध्ये अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत चाललेल्या आहेत. म्हणून या विरोधात काम होणं खूप महत्वाचं आहे. शेवटी एवढेच सांगेल की डोळश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक दृष्टिकोन ठेवून आपण आरोग्यमय आणि निरोगी आयुष्य हे जगले पाहिजे. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. या 4ही महिला मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया या भोंदूबाबाविषयी व्यक्त केल्या. आज मराठीमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. असेच वेगवेगळे शो, बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा आज मराठी. वाचा, पहा, शेअर करा.